नमस्ते. काय नाव आहे तुमचं? मी सलीम तांबोळी, माजी सभापती पंचायत समिती आंबेगाव. सध्या निवडणुका लागल्यात हो. आणि या ठिकाणी आता माळी लोकरे अशी लढत आहे. हो. तर ज्योती पारधी आणि गव्हालेताई हो. अशी या ठिकाणी चित्र समोर आलेलं आहे. हो, हो. तर काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येऊ शकेल नाही, या इकडं भागात? इकडं नामदार साहेबांना, वळसे पाटील साहेबांना मानणारा वर्ग आहे. 1990 पासून या ठिकाणी साहेबांशिवाय कोणी काम केलं नाही आणि साहेब सर्व समाजाला घेऊन जाणारे आहेत. मग ते सगळ्याच वर्गाच्या लोकांना म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून याच्यातून संधी देतात. मला 2007ला तिकीट दिलं होतं राष्ट्रवादीचं. त्या ठिकाणी या भागामध्ये या बांधवांनी मला निवडून दिलं, मला उपसभापती केलं साहेबांनी. असं सर्व समाजाला या ठिकाणी साहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे. साहेबांचं काम चांगलं आहे. साहेब प्रत्येक याच्यामध्ये, आणि साहेबाचं नेतृत्व मोठं आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी कार्यरत होता. हो. तुम्ही स्वतः पदावरती होता वगैरे. मला हे सांगा की मागील निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये फार मोठी नाराजी दिसून आली. याचं कारण काय असावं मग? नाही, नाराजी काय झालं, ते लोकांनी एक थोडंसं ते पवार साहेबांना सोडल्यामुळे थोडीशी नाराजी होती. आणि साहेबांनी पवार साहेब सोडले. ती थोडीशी नाराजी होती आणि गैरसमज झाला त्याच्यामध्ये. थोडं ते साहेबांनी ते भाजपला पाठिंबा दिला. तर आमच्याकडे काय ते भाजप इकडे काही चालत नाही. पण तो विरोधकांनी थोडासा प्रचार केला की बाबा ते भाजपला पाठिंबा दिला भाजपला. तर साहेब काय भाजपमध्ये गेले नाहीत. त्यांनी एक तो सरकारच्या विकास कामासाठी किंवा याच्यासाठी तो एक पाठिंबा दिलेला आहे. ते काही भाजपमध्ये सामील झालेले नाहीत साहेब. परंतु 35-40 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडलं. हो, पहिल्यांदाच असं घडलं. कारण ते प्रामुख्याने काय कारण असेल मग? कारण हेच कारण होतं ना, बाकी काय कारण होतं. विकास कामांबाबत काय सांगाल या भागातल्या? नाही, विकास तर साहेबांनी भरपूर केलेला आहे. विकास तर आज कोट्यांनी तेवढं सांगता येणार नाही, दिवस कमी पडतील एवढा विकास साहेबांनी केलेला आहे या भागामध्ये. या भागामध्ये नुसत्या बिल्डिंग बांधतायत वगैरे, अदरवाईज त्या ठिकाणी कर्मचारी नसतायत, ते कधी कधी बंद असतं. इथं आपल्या इथं खूप मोठं दवाखाना आहे. नाही, आता ते एवढं आता जवळजवळ 18 ते 20 कोटी रुपयाचं ग्रामीण रुग्णालय साहेबांनी इथं बांधलेलं आहे. लोक आता लोक येतात, म्हणजे आता प्रोसिजर त्याची चालू आहे आणि आता तो सुरू केलेला आहे म्हणजे दवाखाना. पण आता स्टाफ जे शासकीय स्टाफ आहे, आता तो राज्य पातळीवरचा प्रश्न आहे, तो झाल्यानंतर होईल. आता एक कंपनीमार्फत तो चालू आहे, त्यामुळे काय तो प्रश्न राहणार नाही इथून पुढं. असं आता हे जे दोन तुमचे आहेत लोक, एक तर आपले लोहकरे, दुसरे तर पारधी वगैरे, हे निवडून येऊ शकतील? हो, 100% निवडून येईल. साहेब ज्याला जो उमेदवार देतील आणि त्या साहेबावर विश्वास ठेवून ते मतदान होते. असं आहे. पण लोकांची नाराजी दिसते, नवीन चेहरे द्यायला पाहिजे होते वगैरे. नाही, नवीनच आहेत ना, चेहरे नवीनच आहेत. लोकर यांना जे दिलं गेलं, त्यांच्या सासूबाई सुद्धा होत्या. ते त्यांचं लांबचं आहे नातं. ते आता लोकरे बरेच आहे, आता पूर्ण इथून पार याच्यापर्यंत ते आडनाव एकच असल्यामुळं ते तसं होतं. पण लोकऱ्यांचं आणि त्यांचं काही हे नाही, ते लांबचं आहे. असं आहे. तिकडे तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारतो तेलंगणामधला, की संजय गवारे असतील, त्यांना पण त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं वगैरे. संजय गवारेचं कसं आहे, त्यांना अनुभव आहे, साहेबांनी शासकीय अनुभव आहे सगळं याचं, त्यासाठी त्यांना दिलं गेलं. एखादा नवीन आला तर त्याला मग शिकता आता आम्हाला किती वर्ष द्यायचं मग? सारखं त्यांनाच का द्यायचं? नाही, पब्लिक म्हणतंय. नाही, पब्लिकचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याला नवीन कोणीतरी पाहिजे होतं. पण ते एक अनुभव आहे, त्याला चांगलं आहे. 2-3 वेळाचा अनुभव आहे, अनुभवामुळे ते दिलेलं आहे त्याला तिकीट. हे निवडून येतील तुम्हाला वाटतं? हो, 100% येणार निवडून.